त्यावेळी आणखी एक मुद्दा सीआयडीने महत्त्वाचा मांडला, तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे, त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावावरती आहे, भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे ते आम्हाला तपासायचं आहे. त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते. हो बरोबर आहे ना, मग तेच सांगितलं की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे, तुम्हाला एकाच क्लिकवर हे सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते. त्याच्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे, हे आमचा युक्तिवाद कोर्टानं ग्राह्य धरला. त्यामुळे पोलीस कस्टडी दिलेली गेलेली नाही ती. त्यामुळे आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या 103 मध्ये त्यांना ज्यावेळेस दाखवलेलं आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही ठरवू पुढचं काय कारवाई करायची ते कायदेशीर. केसमध्ये आरोपी बनवल्याला चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये. कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांगू. आता ते माझ्याकडे सध्या त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. ओके सर, चला, थँक्यू. दोन मिनिटं. अमित, वाल्मिक कराड यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे आपल्यासोबत आहेत. खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर हत्येच्या आणि मोक्याच्या प्रकरणामध्ये प्रोडक्शन वॉरंट इश्यू झालंय. खंडणीच्या सुनावणीला नेमकं काय झालेलं होतं आणि आता हत्येच्या गुन्ह्यामध्ये जे काही सुनावणी होणार आहे, रिमांड होणार आहे, त्यावेळीची तुमची भूमिका काय असणार आहे? खंडणीच्या प्रकरणामध्ये सकाळी कोर्टानं मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे त्याच्यात पोलिसाकडची कस्टडी संपलेली आहे. ते संपले असताना त्यांनी प्रोडक्शन जर CIDचं मंजूर केलेलं आहे, त्याच्या संदर्भात आमच्याकडे आज कागदपत्र कुठलेही नाही आहेत. उद्या आम्ही कागदपत्र बघितल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई काय करता येईल ते चॅलेंज करायचं, कसं करायचं ते एकदा पूर्ण पेपर बघितल्यानंतर आम्ही ते ठरवू.